शो ना हा आणि पास्ता पण मस्त आहे. एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कार्टू बघा काय करते इकडे, फोन घेऊन बसल्या. त्या मुलीचं काय करू? हां काय बघू, कशी स्क्रोल करते हां. तिला नाश्ता भरवत बसले मी इथे. 10-15 मिनटं तर लागतात तिच्याबरोबर मला. हे असं असतं सकाळचं. चल, आज कॅटूने मम्माला खूप जास्त सतवलंय. हां, का रडते तू? का रडते? अरे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ना कॅटूचं चालूच असतं. हां, कोणती गरमी चालू आहे काय समजत नाही. कॅटूला मी आली आहे सोडून आणि कॅटून खूप हैराण करते. बापरे, इकडे माझ्यासाठी मशरूम टोस्ट करते आणि माझं सकाळ पार्सल आलं आहे, आता ते ओपन करते. आणि आता तिने तो पसारा केलेला खोस उचलत बसलेला. इतकं जिद्द करते ना मुलगी. चादरी पण वॉश करून ठेवल्या, कारण पाऊस ऊन चालूच आहे. टोस्ट खाऊन घेते बाबा. खाऊन घेते, आता करून घेते बाबा माझा नाश्ता पहिला. सगळ्या चादऱ्या धुवून काढल्यात, अजून पण आहेत. पाऊस नको यायला, ऊन पण आहे, सूर्यवरती आहे डोक्यावरच. ये बाबा बाहेर ये तू. पडतंय ऊन, सावली चालूच आहे. पाऊस नको यायला, लगेच सुकून जातील. कारण घरात तर चादरी वगैरे सुकायच्या मुश्किल असतात. कपडे सुकून जातात पण हे खूप मुश्किल होतं. अरे देवा, ते छान वाटतंय. साफ करत बसलेली लसूण झाले 15-20 मिनटं आणि वरती चादरी सुकवायला गेली. पटकन जावं लागलं धावत पळत, कारण पाऊस चालू झाला. असं डोकं झालं खराब. आता पूर्ण चादरी घरभर झाल्यात. पाऊस येतोय जातोय. थोडा टाइम तरी राहील तर चांगलं, सुकतील तरी, पण नाही झालं. तर हे मी साईडला ठेवते आणि माझ्या केसांना पहिला मला ऑइल लावून घ्यायचं आहे, ते करते. आणि डाळ पण ठेवायची आहे कॅटूसाठी. डाळ भात आणि मच्छी फ्राय करते. आणि त्या दिवशी लसूण घेऊन आलेली ना, तर ते झालेत ओले, त्याच्यामुळे पटकन साफ केल्यानंतर अर्धे तर झालेत खराब. आणि अजून टाईम आहे तर बाकीची कामं करून घेते बाबा. त्याला पाऊस गेला, 2 मिनटं पडला, गेला पाऊस. कॅटू वेट करत बसलेली मम्माचा ना, आणि तिला येता घेतलं प्रिंगल्स. अरे कशी करते, उशीर झाला. चलो खाली बघ. तेल पण लावून ठेवलं आता,
नंतर हेअर वॉश करेन. आणि गेलाय पाऊस. मी तर वरून सर्व चादरी सुकवल्यात. आता घरीच जाते आता. कॅटूचा घरभर पसारा पण झालाय. हा, आणि इथे कॅटू काय करते तू? उभा इथे बा. काय? अरे बापरे, राग आला कॅटूला. राग आला, जेठाला आलाय. हा, आधी कैसा रग रही है. डॅडू काय करताय? मम्माला काय काम करायचंय ना? फिश फ्राय करायचंय. हा, नाही लावणार मम्मा, जा. मम्मा नाही लावणार. पहिला तू तोंडातून कॅटू. ओय, सगळीकडे चालायला टाकतात. त्याचं डोकं खराब होतंय ना बघूनच. आणि मला टी शर्ट आणि क्लिप मस्त मॅचिंग झाले. ऑरेंज ऑरेंज सोनू बघ. क्लिप आणि मम्माचं टी शर्ट ऑरेंज ऑरेंज मॅचिंग मॅचिंग. तुझं पण रब्बर बँड आणि पॅन्ट मॅचिंग झालेली येलो येलो ना. अरे मी सकाळपासून तारक मेहता काच चालू आहे. तारक मेहता काच बघते. आणि आता बघते थोडंसं पॅक लावते. जे मॅकॅफिनचं आहे तसंच पडलंय. आणि इकडे हे पापलेटचे डोके आहेत. असं खायला कोणाला आवडतं डोकं वगैरे. खरंच फ्राय करून खूप टेस्टी लागतं. त्याची टेस्टच वेगळी असते. ते फिश खातं त्यांना माहितीच असेल, माझ्यासारखं. जेवून घेते माझा. किती घाई ही. हा, बाहेर जायची किती घाई. कुठे जाणार आहे तू? आणि मम्मा नको येऊ कॅटू. अरे वो देख शूज कैसा पहन रही है. हेल्प कर उसको थोडा. हा, मग संध्याकाळी डॅडा आणि मम्मा जाणार. हा, बॉटल तू. डॅडू बॉटल घेईल. ओके, बाय बाय. बाय मम्मा. मी ते मँगो घेऊन बसली आहे. आता ॲलेक्सला बोलले मी मँगोज वगैरे घेऊन येऊ नको, कारण आता बरोबर येत पण नाही आणि पावसामध्ये कुठे खातात मँगो. पण आता इतके घेऊन येतो ना तर ते वेस्ट करायला पण जीवावर येत आहे. आणि हां, कॅटू गेले डॅडूबरोबर खाली. आतू पण तिला भेटणार आहे. तर मी विचार केला मी पटकन माझं काम करून घेते बाबा ती याच्या अगोदर. आणि अशी रेडी झाली ना ती बाहेर जायला, बापरे बाप. म्हणजे मला पण नाही बघत आहे. चल मम्मा बाबा जाते जाते. मी म्हणजे मम्मा नको येऊ तर न करते. तर बरं झालं कपडे ना मी चादरी खाली आणल्या, कारण पाऊस चालूच आहे. येतोय जातोय येतोय जातोय. आता हे माझं मँगो खाऊन घेते आणि कामाला लागते. कामं तर काही संपणार नाही. हेअर वॉश पण करायचं. आणि हा मला फेस पॅक लावायचं होता. ते मॅकॅफिनचं तसंच पडलं तर ते पण लावून घेते. ते लावते आणि काम करते. आणि आता फेस थोडंसं कसं वाटतोय आता मला पण नाही माहिती. ते हायपीनचं पण लावते. आणि एक ती क्रीम आलेली ते व्हेरिकोस वेन्स असतात ना त्याच्यासाठी मला लेग्सवर आहे ना, तर ते आता बघीन अप्लाय करून. मॅकॅफिनचा होता ना फेस पॅक, सो तो अप्लाय करते आहे. पण मला ह्याच्याने काय असं एकदम काय वाटलं नाही. फरक तर काहीच नाही वाटला आहे. पण आता मी बोलले आता एवढं मागवलं आहे, 600चा डब्बा आहे, सो यूज तर करायलाच पाहिजे. तर मी तेच करते. लावून थोडंसं स्क्रब करायचं. आणि 10-15 मिनिट्स ठेवायचं. सो आता मी थोडंसं मसाज करते आणि 10-15 मिनिट्स ठेवते आणि माझी कामं कर. 5 वाजल्यात आणि इतकं दमायला झालं ना खरोखर. आत्ता माझं काम झालं. आता जाते फ्रेश व्हायला. पूर्ण पसिन्याने भरली आहे मी. हॅपी प्लॅनेटचं मी ते लिक्विड ऑर्डर केलेलं ना ते एकदम बेस्ट आहे. आता मी आता किती टायमापासून यूज करते. काही पण असेल ना एकदम चांगलं क्लीन होऊन जातं. आता मी खिडकी वगैरे वॉलपेपर वगैरे सर्व क्लीन करून टाकले. पूर्ण टाकी वगैरे सर्व कपडा वगैरे मारला. जर घरी असं कोण नसतं ना तर मस्त माझं काम होतं. कॅटूचं नाही तर चावचाव असतो. आणि ती पण असेल तर धूल वगैरे असं मी जास्त काम करत नाही ना, ते काय ॲलर्जी होते त्याच्यामुळे मी नाही करत मग धुलीचं काम. तर म्हणून आता ती गेली त्याच्यानंतर पटकन करून घेतलं. जेवढं होतं तेवढं करून घेतलं बाबा. आणि ते हॅपी प्लॅनेट खरंच बेस्ट आहे.
अशी कामं असतात बापरे. आणि घरची कामं खरंच संपत नाही. काही नाही काय चालूच असतं. आता जाईन मी, आता फ्रेश होईन, मग विचार करेन बसेन, पण नाही, मग माझी मॅडम येणार, मग त्यांचं काही करा असे. आणि आता जाऊन मी पहिला पाणी चालू केलं आहे. 5 वाजले अजूनपर्यंत कोणी पाणी पण नव्हतं चालू केलं. त्याला गेले आणि कॉक चालू केलं, कारण पाणी पण आता संपायला आलेलो, म्हणून मला आता जावंच लागलं. पंख्याखाली तर चालली आता सुकतात आहे, बरं आहे, चालेल. आणि परत आहे मशीन पण अजून कपड्यांनी भरली आहे, तर लावेन. बघू आता कॅटू कधी येते. लीना घेऊन गेली असेल वाटतं. आणि माझे कपडे वगैरे सर्व सुकवावे लागतात यार. ते आता फ्रेश आणि भेटते. फ्रेश होऊन इतकं बरं वाटलं नाही. आणि हा पण एक काल त्या दिवशी टी शर्ट घेतलेला हिल्लोडवरून, आणि मला घ्यायचे आहेत, खूप मस्त आहे. आणि स्टॉक होता त्याच्याकडे, पण ॲलिस खूप घाई करत होता, म्हणून मला पटकन यावं लागलं. आणि मी ही नागातली ना काढते घालते, कारण ना खूप दुखते यार. बरोबर लावायला लागेल मला. मी ही पॅन्ट घातली आहे. ॲक्च्युली ना हे इग्नोरच करते, कारण थाईस थोडेसे आहेत ना माझे, त्याच्यामुळे पण असं विचार करते काय आहे, घालते, सोड, जाऊ दे, चल. कधी बारीक होणार. मस्त मस्त कपडे घालायचे आहेत, बरं ना वाटत, म्हणून मी ना असे इतके कपडे आहेत ना असेच ठेवून देते. खरोखर लोअर बॉडी कमी करायची आहे मला. वजन तर कमी करायचं आहे, पण कच्चर तर चालूच असतं. ते कमी नाही होणार तर वजन पण कसं कमी होणार, तेच प्रॉब्लेम आहे. नाही तर खरोखर यार मला इतक्या कपड्यांचा शॉक आहे. मी पहिला इतके शॉर्ट म्हणजे छान छान ड्रेसेस वगैरे घालायची, स्लीवलेस वगैरे, तर मला खूप आवडायचं, बिंदास घालायची मी. पण आता नाही होत. म्हणजे थोडी बारीक झाली तर घालेनच, देखते कधी तो दिवस येतोय. आता करते मॅडमला फोन. आणि तो फेस मास्क लावून झालंय माझं, कसं वाटतंय. आणि हे व्हाईट केस पण इतकी होतात आहे ना माझी, खरोखर थोडा टचअप करावा. नेक्स्ट मंथला माझा बर्थडे आहे. तर प्लीज बर्थडेपर्यंत तरी मला 500 सबस्क्रायबर असं पॉसिबल होईल असं पॉसिबल. खरोखर कोणी नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज प्लीज. आणि नोव्हेंबरपासून मी स्टार्ट केले. आता तुम्हीच बघा किती महिने झाले असतील. कंटिन्यू व्लॉग स्टार्ट आहे माझे, डेली व्लॉग्स. आता मी जे डेली रुटीन असतं तेच मी व्लॉग शेअर करते. तर प्लीज मला वाटतं की तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे. कोणी नवीन असेल तर प्लीज असंच बघू नका व्हिडिओ, सबस्क्राईब करा. चला बघते आता, कॅटूला कॉल करते. तू कुठे होती तू? आतू कुठे गेली? तुला नाही बोलवलं पिप्सीला? एक कोणी दिला तुला? कोणी दिला? काय तू काय आणलेस तू? मम्मा चालली टाटा. तू जाऊन आली ना डॅडू बरोबर? मी बोलली मी येऊ तर मला कशी बोललीस तू? हा तू कशी बोललीस? आणि हे तुला माहिती आहे मम्माला नाही आवडत. हा पोट दुखणार मम्मा. काय गेली डॅडूकडे गेली? हा ये इकडे, ये मम्माकडे ये. हो मम्मा प्लीज. काय आहे मग तुझं पोट दुखतं ना. आपण जाणे वाला आहे अभी, तर डॅडू आपल्याला घेऊन जातोय. चल तू मोमोज खाणार ना? अरे आपण मोमोज खायला जातोय ना, आता हे नाही खायचं. मग डॅडूला सांग तुझ्या, मी नाही काय करणार. जा ये. आणि तू मम्मावर नाही बोलायचं, मी पहिला सांगते. हे कुरकुरे खाऊन मग काय होतं, मम्माला पोट दाखवत असते, ऐकलं? ये डॅडूला पहिला मम्मम पी. मम्मम तू पी आलीस? हा इथे मम्मम कॅटू, हे पे इथे. क्या किधर आहे? हा तिकडे. अच्छा हे घे पहिले, हे खा. तुला डॅडूनी मम्मम दिलेलं? तू मम्मम दिया था इसको? मम्मम दिया था?
अय्या म्हणून मम्मा बोललेली बॉटल घेऊन जा. फ्रेंड्स लोक बघतात आहे ते बघ पाठीमागे ते बघ. बघा कॅटू काय करते. आणि मला हा टॉप आवडला आणि कालचा पण घातलेला तो पण आवडला. तर मला पाहिजे आहे मी जाऊन घेऊ अजून. आम्ही जातोय वर्सोवा. मग मला पण दाखव लांब जा तिकडे. आता मी खाते हा पास्ता ॲलेक्सने आणलेला. नाही तर आम्ही जाणार होतो वर्सोवाला. आणि कॅटू काढताय व्हिडिओ माझा देखतो सही. अरे फ्लॅशलाईट ऑन का केली तू. तिथून काढा. हाय मस्त आहे पास्ता मस्त आहे. आता आम्ही जाणार होतो मोमोज खायला ना. बोल मम्मा. स्टार्ट नव्हता केला केलेला परत बोल. हाँ डैडी आनेला पास्ता तो मैं तो खाते हैं मेरी जाओ दे चला था जो है उसमें क्या कह खुश हो ना. आणि पास्ता पण मस्त आहे. तू आजीला घेऊन का नाही आली. हा पास्ता दाखव येऊन. डॅडूला दाखव. मम्मा अरे आता कॅटू आता कॅटू कॅटू अय्यो मेरा बच्चा. चलिए आता. A few moments later. आम्ही जाणार होतो खाली असंच राऊंड मारायला. पण आता काय होणार माहिती आहे. हे बघ शी मम्मा सर्व ओरडतील. कॅटू असं नाही करायचं. सगळे ओरडा कॅटूला. कशी करते ना कॅटू मम्माचं ऐकत नाही. असं कोण करतं. एक तर आमचा वायफाय चालू नाहीये म्हणून इतका कंटाळा आलाय ना खरोखर. आणि आता बाहेर जाणार नाही तर बाईकवर झोपून जाणार म्हणून आता विचार करते जाऊ की नको. वायफाय पण चालू नाही काम पण सगळं झालंय काय. हा बरं आहे मग. हा ऐकत नाही ना तू. बस कॅटू तू काय बोलत होती. बोल ए फॉर. तू आता सर्व बॉक्स मध्ये ठेवलंय ना मम्मा. ए फॉर ऍपल. 9 वाजले. आम्ही जस्ट राऊंड मारायला जातोय. आणि आता प्रॉब्लेम काय माहिती आहे अलेक्सच्या बाईकवरती काही म्हणजे ठेवू नाही शकत. काय सामान वगैरे बघितलं असेल कशी आहे ती. ॲक्टिवा तर बेस्ट होती यार खरोखर. काय जे पाहिजे ते मस्त आरामात आम्ही घेऊन वगैरे यायचो सामान. आता त्यानंतर लावणार आहे तो बॉक्स तेव्हा म्हणजे मस्त होईल मग आरामात. कारण सामान वगैरे आणायला थोडंसं मुश्किल होतं आहे. आता एवढा पसारा आहे काय आहे यार कॅटू. म्हणजे अर्धा टाईम ना माझा ह्याच्यातच जातो खरोखर. म्हणून मी आता अशी बॅग घेतली आहे आणि आता हीच पॅन्ट घालणार आहे मी बोली असू दे अच्छी लग रही है मेरे को तो पहनने का बस. चलो लेट्स गो कॅटू. डॅडाकडे जाणार मम्माकडे नाही. हा कॅटूला माहिती आहे कुठे जायचंय ना. पेस्ट्री घ्यायला. केकचं दुकान कुठे आहे. बरोबर कॅटूला माहिती आहे. बापरे अभी देख कैसे भागने वाली है. कुठे जायचंय. आली मम्मा आरामात मम्मा. कॅटू कौन सा लेफ्ट बोले जरा. ये वाला
कॅन्डी 9:30 वाजले आणि बरं झालं ही बॅग घेतली आणि आम्ही आलोय जाऊन. ओके, मस्त आहे बॅग ही. आणि कॅटूला घेतलं ही कॅन्डी आणि बाकीचं जे आहे ते घेतले ते फ्रीजमध्ये ठेवायला लागेल. मग पकड असं फोन पकड, बरोबर काढ. मग दिसते. आणि आता कॅटूला पाहिजे ही कॅन्डी तर तिला कॅन्डी देते. थोडी लांब हो. हां आता काढ. मम्मा दिसते. कॅमेरामॅन कॅटू. आता कॅटूला दाखवते ही कॅटूची कॅन्डी. तर इकडे मी ब्लॉग एंड करते आणि इतकी गरमी आहे ना बाहेर, खरोखर मी लगेच येऊन आता AC चालू केली आहे. आणि आता माझी हे आता पसारा उचलून घेते. काम तर काहीच नाही, म्हणजे जेवण वगैरे काही नाही करायचंय, फक्त भात चढवायचंय. बघितलं काय नाही काय आहेच म्हणजे. मम्मा काय करते? हे कोण असं करतं? हां. आणि उद्या टीचर्स नाही, आज टीचरचा मेसेज आलेला की उद्या रेड अटायर घालून यायचंय. सो यू हॅव टू वेअर रेड ड्रेस. ओके. काय करते? डॅडाला थँक्यू पण बोलली ना कॅटू? मी काहीच लावलं नाहीये फेसला. थोडासा ग्लो वाटतोय की नाही? वाटतोय सोनू? हा, थोडासा ग्लो वाटतोय की नाही मम्माच्या फेसला? काहीच नाही लावलंय, कारण पसीना वगैरे असं तर मी अजिबात काय लावत नाही. नाईस. हा मम्मा लुकिंग नाईस. हा चला आता इकडे मी ब्लॉग एंड करते आणि आय होप तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी कमेंट सुद्धा करा, चांगले चांगले लाईक पण करा. एक लाईक तरी करा, एक लाईक. बाय. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.